लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुरू करण्याचे आदेश 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेले आहे। बघा, अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। 5 मिनिटांपूर्वीच साहेबांनी ऑर्डर दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पण नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 जिल्ह्यात जमा होणार नाही। आताची मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याची जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। पण या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार नाही। आता पुढे या 10 जिल्ह्यात योजना बंद होणार आहे। बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे, म्हणजे 10 जिल्हे अपात्र करण्यात आलेले आहे। आता कोणकोणते ते जिल्हे असणारे आणि काय कारण झालंय की या जिल्ह्यांमध्ये आता हप्ता बंद होणार आहे, ही सर्व माहिती आपण विश्लेषण पाहणार आहोत। कारण नोव्हेंबर महिन्याची जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। पण त्यासोबतच एक थोडी असं बातमी आलेली आहे की ती बातमी ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार नाही। आता या 10 जिल्ह्यांचे ठराव कशामुळे करण्यात आलेला आहे ती माहिती आपण पाहूया आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे बंद होत आहे। इथून पुढे फक्त 26 जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे। किती? 36 पैकी फक्त 26 जिल्ह्यांमध्ये हप्ता मिळणार आहे। अपात्र 10 जिल्ह्यांतील सर्व लाडक्या बहिणीचे लाभ आता बंद होणार आहे। त्या महिलांना 1500 रुपये मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की या जिल्ह्यातील महिलांनी पैशांची वाट पाहू नये। सरकारने या अपात्र जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे। आता राज्य शासनाने याची यादी जाहीर केलेली आहे, म्हणजे 10 जिल्ह्यांची नावं दिलेली आहे की या ज्या 10 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार नाही। जर तुम्ही या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही पैशाची वाट पाहू नका। याचं कारण काय झालेलं आहे ते पाहूया। बघा, काय आले माहिती, जर तुम्ही या 10 जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। GR मध्ये या 10 जिल्ह्यांची नावं आली आहेत, ते नाव सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आता पाहूया कोणकोणत्या जिल्हा अपात्र करण्यात आलेला आहे। सरकारने विशिष्ट कारणांमुळे हा निर्णय घेतलेला आहे। काय कारण आहे? एक विशिष्ट कारण आहे। काही 5 ते 6 प्रकारच्या लाभार्थींना नोव्हेंबर पासून पुढील सर्व हप्ते बंद केले जाणार आहे। आता 5 ते 6 प्रकारचे काही लाभार्थी आहेत, त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि इथून पुढे येणारा सर्व हप्ता बंद करण्यात येणार आहे। ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, सप्टेंबर महिन्यापर्यंत हप्ते मिळाले असतील त्यांना ऑक्टोबर महिन्याचे देखील हप्ते मिळाले असतील, पण आता पुढे त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही। सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामागे काही गंभीर कारणे आहेत। काही प्रकारच्या महिलांना पुढे हप्ता दिला जाणार नाही आणि यामध्ये काही अनियमित आढळल्याचे स्पष्ट झालेले आहे। आता अनियमितता म्हणजे काय आढळले असतील सरकारला? कारण KYC करताना शासनाकडे एक डाटा गेलेला आहे। त्या डाटामध्ये शासनाला असं माहिती आली आहे की त्यांनी या 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता बंद केलेला आहे। आता काय KYC मध्ये त्यांच्याकडे माहिती आलेली आहे, कोणाचा लाभ बंद झालेला आहे, नोव्हेंबरचा हप्ता येणार नाही अशी चर्चा सुरू झालेली आहे। आणि अशी चर्चा सुरू झालेली आहे ती एका छोट्याशा ट्विटने, एक छोटासा ट्विट आलेला आहे। पण तत्काळ सरकारने GR काढून 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता कायमचा बंद केलेला आहे। काय झालं होतं? काल एक ट्विट आलेला आहे, तो ट्विट मध्ये फक्त शासनाने माहिती दिली होती की या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाही, पण याचा प्रॉपर GR नव्हता। पण आज तो GR सुद्धा आलेला आहे आणि तो GR मध्ये काय माहिती आहे? हा निर्णय मोठा मानला जात आहे, कारण लाडकी बहीण योजना एक प्रसिद्ध योजना आहे। तर यामध्ये हा निर्णय मानला जातो की 10 जिल्ह्यांमध्ये जर हप्ता बंद करायचा म्हटला तर हा मोठा निर्णय आहे। तर लाडकी बहीण योजनेचा मोठा घोटाळा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय झालं? एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे। 10 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे। तर आता 10 लाख लाडक्या बहिणींना इथून पुढे 1 रुपया सुद्धा त्यांच्या बँक अकाउंटला जमा होणार नाही, कारण एक मोठा अडथळा जो निर्माण झालेला आहे KYC केल्यानंतर। या 10 जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा होणार नाही। 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहेत। या 10 लाख बहिणींना नोव्हेंबरवर पुढील हप्ते मिळणार नाही असे सरकारने स्पष्ट केलेले आहे। मागील हप्ते मिळाले असतील तरी देखील वसुली केली जाऊ शकणार
शकतात. बघा, मागील हप्ते जर मिळाले असतील तरी सुद्धा वसुली केली जाऊ शकते. सरकारने म्हटले आहे की 10 जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर फसवणूक सापडली आहे. म्हणजे या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठी फसवणूक सापडली आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत हप्ता थांबवण्यात आलेला आहे. म्हणजे हप्ता तुमचा कायमचा थांबवलेला नाही, 10 जिल्ह्यांमध्ये कायमचा हप्ता थांबवलेला नाही, पण जोपर्यंत याची तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत हप्ता तुम्हाला थांबवलेला आहे. म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्ही याची प्रतीक्षा करणे अनिवार्य आहे. कारण हप्ता वाटप झालेला आहे. तुम्हाला हप्ता जर मिळाला नसेल तर कदाचित तुमचा जिल्हा सुद्धा या चौकशीमध्ये आला असेल. काय आली माहिती? लाडकी बहीण योजनेच्या 14,000 ते 21,000 पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरून लाभ घेण्याचं आढळलेले आहे. आता जी केवायसी झाली बघा, ही जी आता केवायसी झाली, या केवायसी मध्ये काय सापडलं की 14,000 ते 21,000 पर्यंत असे पुरुष सापडले ज्यांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरून पैसे शासनाकडून त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे. अनेकांचे फोटो बदलून महिलांच्या प्रमाणपत्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता फोटो वगैरे चेंज करून, नावं वगैरे चेंज करून त्यांनी लाभ घेतलेला आहे. त्यावरच कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या 10 जिल्ह्यातील संपूर्ण प्रक्रिया परिणाम होईपर्यंत हप्ता पेंडिंग दाखवणार आहे. तुम्हाला जो हप्ता आता येणार आहे तो पेंडिंग दाखवत आहे. म्हणजे 10 जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमचा हप्ता पेंडिंग मध्ये दाखवेल, तुम्हाला हप्ता जमा होणार नाही, असं माहिती आलेली आहे. तर बघा, या परिसरात अनियमितता जास्त असल्याने सरकारने निधी थांबवली आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाही. सरकारने 10 जिल्ह्यातील यादी जाहीर केलेली आहे. या 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी वाट पाहू नये असं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण या 10 जिल्ह्यांची नावं सांगतो. या 10 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील हप्ता जमा होणार नाही. बघा, खोट्या लाभार्थ्यांवर कारवाई सुरू आहे. पुरुषांना लाभ देणार नाही तसेच त्यांच्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे 10 जिल्ह्यातील लाभ थांबवण्याची प्रक्रिया आता वेग लावला आहे. जर तुमचा जिल्हा यात असेल तर तुम्हाला हप्ता नक्की थांबणार आहे. म्हणजे पेंडिंग म्हणजेच तुमचा हप्ता दाखवणार आहे. अनेक ठिकाणी जून, जुलै, ऑगस्टचे पैसे जमा झाले असतील. मिळण्यामागे फसवणुकीचे कारण जे आलेले आहे ते समोर आलेले आहे. बँक व विभागाच्या कार्यालयांतील तपासण्या सुरू आहेत. तपासण्या पूर्ण झाल्यापर्यंत तुम्हाला हप्ता पेंडिंग दाखवेल. तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. योग्य पात्रता असलेल्या बहिणींनाच हा लाभ मिळणार आहे असं सांगितलं जात आहे. आता बघा, ज्या बहिणींचं योग्य कागदपत्र केवायसी वगैरे व्यवस्थित झाली असेल त्यांनाच लाभ नोव्हेंबर महिन्याचा दिला जाईल, अन्यथा दिला जाणार नाही. 10 जिल्ह्यांमध्ये तर हप्ता बंद करण्यात आलेला आहे. खरोखर गरीब म्हणजे आता लाभ कोणाला दिला होता? पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना लाभ दिलेला आहे. 2.5 लाखाचे उत्पन्न कमी असलेल्या व्यक्तींना दिलेला आहे. 4 चाकी ज्यांच्याकडे नाही, कोणी सरकारी नोकरीवर नाही, पेन्शन धारक नाही, असं वेगवेगळे शासनाने अटी लावलेले होते. पण या अटीमध्ये ज्या बहिणी बसले नाही त्यांना सुद्धा काढण्यात आलेला आहे, ते सुद्धा अपात्र झालेले आहे. आता पूर्ण वेगवेगळे म्हणजे आता शासनाचे जाहीर होते आणि पुरुषांनी जे लाभ घेतलाय त्यांना सुद्धा या योजनेपासून बाहेर काढण्यात आलंय. परंतु अनियमिततांमुळे त्यांना म्हणजे हप्त्यावर विलंब होईल. म्हणजे आता तुम्हाला हा जोपर्यंत केवायसी ची प्रक्रिया आता जवळपास 75% म्हणजे 75% पूर्ण झालेली आहे. 25% केवायसी बाकी आहे. ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हप्ता तुम्हाला पेंडिंग दाखवणार आहे. तुम्ही जर या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर विलंब होणार आहे. आता या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला हप्ता पेंडिंग दाखवणार आहे. तर जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता तुम्ही. पहिला जिल्हा आहे तो अकोला. बघा, तुम्ही जर अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला हप्ता पेंडिंग दाखवणार आहे. दुसरा जिल्हा आहे तो परभणी. तिसरा जिल्हा आहे तो संभाजीनगर. चौथा जिल्हा आहे तो नांदेड. 5वा जिल्हा आहे तो वाशिम. 6वा जिल्हा आहे तो धुळे. 7वा जिल्हा आहे तो नंदुरबार. 8वा जिल्हा आहे तो पालघर. 9वा जिल्हा आहे तो जालना आणि 10वा जिल्हा आहे तो बीड. या 10 जिल्ह्यातील पेंडिंग दाखवणार आहे तुमचा हप्ता. तुम्ही हप्त्याची प्रतीक्षा करू नये, कारण जोपर्यंत यांची केवायसी कंप्लीट होत नाही, जोपर्यंत यांची कारवाई कंप्लीट होत नाही तोपर्यंत हप्ता तुम्हाला जमा होणार नाही. लाभ मिळवण्यासाठी आधार बँक खाते असणे अनिवार्य आहे. तुम्हाला माहित आहे तुमचं आधार कार्डची केवायसी होणं अनिवार्य आहे. NPIP मॅपिंग नसल्याने हप्ता जमा होत नाही हे तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. बँकेत जाऊन सर्व आधार लिंकिंग मॅपिंग वगैरे जे असतं ते कंप्लीट आहे की नाही ते एकदा खात्री सुद्धा करून घ्या. मोबाईल नंबर तुमचा अपडेट ठेवणे गरजेचं आहे. त्यामध्ये बॅलन्स सुद्धा असणे गरजेचं आहे, कारण तुम्हाला मेसेज येतो. तो मेसेज जर तुम्हाला आला नाही तर तुम्हाला सुद्धा बँकेकडून मेसेज येतो किंवा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मेसेज येतो. तो मेसेज तुम्हाला
येणे गरजेचं आहे, म्हणून तुमचा मोबाईल तो अपडेट असणे सुद्धा गरजेचं आहे. उत्पन्न मर्यादा पाळणे आवश्यक आहे. आता जर तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त झालं असेल तरी सुद्धा लाभ बंद होईल. चुकीची माहिती देऊन लाभ घेण्यास रक्कम वसूल केली जाऊ शकते. आता यांची जी चौकशी झालेली आहे यांच्याकडनं पैसे सुद्धा वसुली केली जाऊ शकता आणि कारवाई होऊ शकते. म्हणजे हप्त्याची स्थिती अधिकृत वेबसाईटवर नियमित तपासा. पेंडिंग किंवा रिजेक्शन दिसल्यास कारण तपासून तात्काळ दुरुस्ती करा. जर तुम्हाला तुमचा हप्ता पेंडिंग किंवा दुरुस्ती यामध्ये रिजेक्शन मध्ये दाखवत असेल ते दुरुस्ती सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा पूर्णपणे मोफत म्हणजे आता तुम्हाला जे हप्ते वाटप होत आहेत तर पूर्ण एकत्र डीबीटीच्या माध्यमातून जमा होत नाही. आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तर आजपासून याची सुरुवात झालेली आहे, पण या 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता पेंडिंग दाखवणार. तुम्ही जर या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला थोडा उशीर लागू शकतं, पण एकदाची काही त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर तुम्हाला सुद्धा हप्ता दिला जाणार आहे. काळजी करायची काही गरज नाही. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.